पुण्यामध्ये सुपर गुरुवार आज पाहायला मिळणार आहे। तर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसाठी मवियाचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आधी देवदर्शन पाहायला मिळालं आहे। तर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसह दगडूशेठ मंदिरात आरती केली आहे। पुणे जिल्ह्यातील हे लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी दोन्हीकडचे उमेदवार कंबर कसून उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज मवियाचे तिन्ही ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये आज सुपर गुरुवार पाहायला मिळणार आहे। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसाठी मवियाचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल आणि सुनेत्रा पवार यांचा सुद्धा उमेदवारी आधी शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण त्याआधी त्यांनी देवदर्शन घेतलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसह दगडूशेठ मंदिरामध्ये आरती केली, दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पाडल्या जाव्यात, पार पडाव्यात। त्याकरता गणरायांनी आशीर्वाद द्यावेत आणि साहजिकच जो उमेदवार असतो, जो पक्ष असतो, आम्हाला वाटतं की बाबा या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे। महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावेत अशा प्रकारचे प्रार्थना देवाला केली। अर्थात हे करत असताना शेवटी प्रत्येकाला काम करावंच लागतं, प्रचार करावाच लागतो। देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पाडल्या जाव्यात, पार पडाव्यात। त्याकरता गणरायांनी आशीर्वाद द्यावेत आणि साहजिकच जो उमेदवार असतो, जो पक्ष असतो, आम्हाला वाटतं की बाबा या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे। महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावेत अशा प्रकारचे प्रार्थना देवाला केली। अर्थात हे करत असताना शेवटी प्रत्येकाला काम करावंच लागतं, प्रचार करावाच लागतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पुणे जिल्ह्यातील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, त्यामुळे एक सुपर थर्सडे आज इथं पाहायला मिळणार आहे। काय अपडेट्स आहे, कसं चित्र सध्या दिसतंय? फरा, खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांचं उमेदवारी जे आहे ते आज सकाळी 10 वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी त्यांचा अर्ज जे आहे ते सादर केलं जाणार आहे आणि यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांची या सगळ्या उमेदवारी अर्जासाठी जी आहे ती हजेरी असणार आहे। आणि त्याच अगोदर जी आहे ती एक सभा जी होणार आहे ती पुण्यातील ब्लू नाईल हॉटेल जे आहे त्या चौकात होणार आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की याच सगळ्या महायुतीच्या सभेसाठी जी जोरदार तयारी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी आज महायुती जे आहे ते करणार आहे। साधारण 10 ते 15 हजार जे नागरिक आहेत या सगळ्या सभेसाठी उपस्थित राहतील असा सुद्धा दावा या ठिकाणी केला जात आहे। पुण्यातील हे ब्लू नाईल चौक आहे, ज्याच ठिकाणी फॉर्म भरला जाणार आहे ते विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे ते आपण समोर बघू शकतो आणि याच ठिकाणी जे आहे ती आज सभा होणार आहे। या सभेसाठी राज्यातील अनेक मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की मुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा या सभेसाठी साधारण 11 वाजता या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यांच्या अगोदर जे आहेत रात्रीच म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्याची जी बैठक आहे ती रात्री उशिरापर्यंत घेतलेली आहे। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांना अनेक सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आजच्या सभेसाठी जी तयारी आहे ती कालपासूनच करण्यात येत आहे। या सभेसाठी साधारण 10 ते 12 हजार जे
नागरिक आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातून येण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। या शक्ती प्रदर्शनासाठी आपण पाहिलं की जिल्हाभरातून अनेक जे भाजपचे पदाधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही महायुतीतील आघाडी जी आहे त्या घटक पक्षाचे अनेक पदाधिकारी सध्या काम निश्चितच. करताना दिसत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केले जाणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, एकूणच असं म्हणता येईल की पुण्यामध्ये आज दिग्गज नेत्यांची मांदियाळी असेल, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।